तर पावसामुळे नुकसान कुठे झालेलं आहे, फटका कुठे बसलाय हे आपण पाहिलं। आता अलर्ट संदर्भात बातमी आहे। पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना तसंच अंगणवाड्यांना सुद्धा प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे। सध्या पावसाचा जोर कमी असला तरी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय आणि हे चित्र आता सर्वत्र आहे। तर जिल्ह्यात आतापर्यंत पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचनाच प्रशासनानं केल्या। पालघर जिल्ह्यातील विशेषतः वसई विरार या भागामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला होता आणि काही दुर्घटना घडू नये त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रेड अलर्ट जारी केलेला आहे। मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पालघरच्या ग्रामीण भागासह शहरी भागात काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या वसई तालुक्यातील नालासोपारा या ठिकाणी आहे। नालासोपारा पूर्वेचा हा गालानगर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय कशा पद्धतीने हा पूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे आणि यामुळे येथील व्यावसायिक आहेत त्यांना आणि सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। आपल्या सोबत एक व्यावसायिक आहेत। दादा, क्या कहना चाहेंगे यहाँ पे जो बारिश का पानी जम रहा है इसके बारे में? तो पानी थोड़ा भी बारिश होता है तो इधर इतना खाल है कि पानी पूरा जमा हो जाता है। हम फेरी वालों को बहुत परेशानी होती है। इधर का नगर सेवक कुछ कर नहीं रहे हैं। हर साल पानी ऐसा ही जमा होता है कि कमर कमर तक पानी आ जाता है। हम चाहते हैं नगर सेवक इसके बारे में थोड़ा ध्यान दे और इसका काम कराएं, गटर ऊपर कराएं और थोड़ा रोड ऊपर कराएं। नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि त्यामुळं नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी इकडे स्थानिकांची होती। NDTV मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, नालासोपारा।